बीट होताना पाहिलेत. यावेळेस मात्र आकुरपटाचा चेंडू आहे, चेंडूला टोलला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा येतोय. षटकार सासू दमले कोकण जावं याला एक क्वार्टर टाकून आणि दिनेशने षटकार मारलाय. छाती टोकून मैदानात झालाय धुरळा डीजे. पहिला चेंडू निखिलचा होता तर पुढचे दोन चेंडू मात्र दिनेशाचे होते. दिनेशाला षटकारांची हॅट्रिक मारायच्या संधी आहे. दोन षटकार आले, तिसरा षटकार जर का मारला तर हॅट्रिक असेल. हॅट्रिकला मला वाटतं हॅट्रिक साठी जे पारितोषिक होते ते पारितोषिक मात्र दिनेशांना मिळणार आहे. पाहूया 666 रुपयाचं. पुढे चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. चेंडूने बॅटची कडा घेतली का पाहूया. पंच आणि तीनजी पुस्तक यांचा इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. बॅटकट चौकार. षटकारानंतर आले चौकार. संधी असेल डीजेला. पुन्हा एकदा होऊन जाऊ दे डीजे. असेल डीजेला डिसिप्लिन. कॅमेरामॅन थोडं त्या पत्राकडे फोकस करायचा. त्या ठिकाणी डान्स पाहायला मिळतो आपल्याला. त्यांना सुद्धा कव्हर करायचं. सकाळी 7:00 उन्हात तापतायत. आता मात्र डीजेचा आनंद घेत आहेत. संधी असेल त्यांच्यासाठी. पुन्हा प्रफुल्ल आला स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती आलाय. निखिल असेल. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल. प्रफुल्ल संधी असेल षटकाराची. सुरेख चेंडू पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एक धाव प्रयत्न केली. पूर्ण एका धावेने मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावाने धावसंख्या पोहोचली 17 वरती. पहिलं षटक समाप्तीनंतर झाले. एक गडी बाद 17 धावा. पुढील षटक घेऊन कोण येते, काय असेल रणनीती करणार, काय दबाव खाली. बघा सुधीरजी, आपण मुलाखत घेतली होती त्यामुळे मात्र मला वाटतं 20 धावांपर्यंत रोखू असं मध्ये कर्णधाराकडे सोय होतं. आपलं कर्णधाराने मनोगत व्यक्त केलं होतं. परंतु पहिल्या चेंडूमध्ये मात्र 17 धावा आल्या. कारण वागजा मात्र संघाचा कर्णधार सुद्धा सांगितलं होतं आम्ही 40 ते 45 धावा कोटू, आणि त्याचाच प्रयत्न त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 17 धावा ठोकलेत. काय रणनीती असेल या ठिकाणी त्रिमूर्ती फरारी बी संघाची, कोणत्या गोलंदाजाकडे धुरा सोपवतात पाहूया. सर लगेच आपण सामन्याकडे
एकदम पहिल्या षटकांचा खेळ या ठिकाणी समजला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 17. सुंदर अशी रणनीती आपण पाहतोय. वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रज संघाने जेव्हा कर्णधाराने सांगितलं होतं की ज्यावेळी आपला संघ बॅड पॅच मधून जात असतो तेव्हा मात्र संघाबरोबर एकनिष्ठ राहून संघाची धुरा खांद्यावरती घेऊन उतरायचं असतं. आणि आता मात्र संघ सुंदरशी कामगिरी करतोय. आज पाहिलं तर आपल्या हातून गोलंदाज आणि फलंदाजच्या जीवावरती मोठ्या मोठ्या संघाने या ठिकाणी गार केले. संध्याकाळी नक्की स्टेटस बघायला मिळेल. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. लढू नको सुन्नस मध्ये. चला गोलंदाजी मार्कवर येतोय ओमकार, ज्याने सुंदरशी कामगिरी केली यात पहिल्या 2 मॅच मध्ये. असा ओमकार गोलंदाजी मार्कवर. स्वतः आशिष कर्णधार स्ट्राईक वरती असेल. सामना करायला ओमकार याचा चेंडूचा प्रफुल आहे त्या ठिकाणी स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय राजेशाना. मला वाटतं ओपनिंगला आला परंतु नॉन स्ट्राईकलाच उभा. एकही चेंडू खेळला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होताना समजलेला चेंडू जाऊन विसवला. पहिला चेंडू डॉट राहिलाय. बिंदू चेंडूची सांगता पाहायला गेलं तर इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल. पहिल्या 6 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केला आतापर्यंत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. इथून कमबॅक करावं लागेल दोन्ही संघांना. जर का जिंकायचं असेल तर वाघजाई माता क्रिकेट संघाला मोठे डोंगर उभं करावं लागेल. त्याचा पाया मात्र सुंदर रचला गेलाय. सुंदर चेंडू ऑफ साइडला ड्राईव्ह केला. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय. 1 बम्स 2 बम्स सी बार इशबार येतोय चौकार डीजे. सुद्धा जायचंय. राखीव खेळाडू थोडं ऑफसाईडला सुद्धा जायचंय. चला लगेचच त्या ठिकाणी चला क्षेत्ररक्षक बाहेर चला बाउंड्रीवरती प्लेअर. इथे मात्र सुंदरशी बॅटिंगचा नजारा पेश केला. ऑफसाईडला पंच केला. चेंडू जाऊन सीमारेषेपर्यंत पोहोचला. 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. आपल्यातून क्षेत्ररक्षण आपल्यातून बॅटिंगचा नजारा पेश केला. त्या ठिकाणी मात्र बॅटनी कडा घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रनआउटचा खतरा होऊ शकतो का? नक्कीच रनआउटचा खतरा झाला असता जर का डायरेक्ट हिट झाला असता. चेंडू मात्र इथे ओंकार मात्र कोणतीही जोखीम उचलत नाहीये. जबाबदारी घेत नाहीये तेवढं डायरेक्ट हिट करण्याची. पाहिला गेला तर संत आणि सावळगिरी चालू असलेली फायनल ही आपण पाहतोय. एका बाजूला वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी संघाने पुन्हा एकदा राजेश स्ट्राईक वरती. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. टाळ्यांचा कडकडाट येतोय. पाहायला गेला तर ऑफ साइडला ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात येतोय अपयश. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. पाहिला गेलं तर दुसरं षटक प्रगतीवरती असताना मात्र इथून कमबॅक तुम्हाला करावं लागेल. मोठ्या षटकार चौकारांची आत्तषबाजी तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. नक्कीच, कारण का राजेश अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला होता. यावेळेस मात्र स्ट्राईकला गेलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो राजेश. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. पंचांचे दोन्ही हात पाहूया येतात काय. पंचांचा इशारा येतोय वाईट. एकत्रित धावसंख्येत होते भर. धावसंख्या पोहोचले. सौरभ आणि राजन आपण ऑफसाईडला यायचंय. चला गेले प्लेअर गेलाय त्या ठिकाणी. पाहूया मग आपण वाघजाई माता क्रिकेट संघाचा उल्लेख करत आहोत. त्यांचा इतिहास पाहत होतो. तत्पूर्वी पाहूया पुढील चेंडू. राजेश टोळला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पाहूया नाही का क्षेत्ररक्षक येतोय का. साहिल सेमी फायनल मध्ये सुद्धा सुरेख झेल पकडला होता परंतु यावेळेस चूक झाली साहिल कडून. आधी आहे सेमीफायनल मध्ये ह्या दिशेला मात्र सुरेख झेल पकडला होता परंतु यावेळेस मात्र चूक होते. वाघजाई माताचा उल्लेख केला तर या संघाने सुद्धा खूप संघर्ष केला. आपण जर या संघाचा उल्लेख केला वारंवार ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी पराभवाला सामोरे जात होते. यश मिळत नव्हते. प्रयत्न होत होते परंतु यश का आपल्याला वाटायला लागत नव्हते. परंतु 2023 हे वर्ष त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं होतं. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं होतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतली. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेला. मैदानाला गुदगुद रॅप करत सीमारेषे बाहेर. संधी असेल डीजेला. संधी असेल नितीन पोचरेकर यांना. डीजे प्लीज.
29. चल लगेच आपण सन्मानकडे वळतोय. या ठिकाणी श्री गणेश महिला मंडळ मांगारी गोविंदवाडीच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सर्व संघ कमिटीला विनंती करतो की आपण या ठिकाणी ग्रुप सन्मान घ्यायचा आहे सर्व महिलांचा. तर सर्व महिलांना विनंती करतो की आपण वरती चला, नाणेफेक कक्षामध्ये चला. सर्व महिला आपण ग्रुप सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पाहायला गेला तर या ठिकाणी सर्व महिला वर्ग आम्हाला आजच्या या स्पर्धेसाठी मोलाचं मार्गदर्शन महिलांचं सुद्धा लाभलंय. या ठिकाणी उपस्थित राहिल्या सर्व महिला वर्ग, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सर्व महिलांना विनंती करतो की चला लगेचच आपण नाणेफेक कक्षामध्ये चला, वरती चला टॉर्च बॉक्स कडे, तिथे आपला यथोचित सन्मान केला जाईल. चला चला फटाफट चला, जरा फास्ट चला प्लीज. चला बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. पोलीस षटक घेऊन येते योगेश जाधव संघासाठी. प्रफुल्ल स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईकला राजेश आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा अशा प्रकारची धावसंख्या पाहतोय आपण. प्रफुल्लला एक चौकार आला प्रफुल्लच्या फलंदाजीतून. पाहूया पुढील चेंडूचा सामना कशा प्रकारे करतात योगेश यांचा. 12 चेंडून 29 धावा अजूनपर्यंत कुठल्या गेलेत. शेवटचे 7 चेंडू, अर्थात शेवटचं षटक योगेश यांचं. सुरेख चेंडू या ठिकाणी लेग कटर पाहायला मिळाला होता. चेंडूने आतल्या दिशेने मात्र दिशा बदलली होती आणि एक निर्धाव चेंडू सांगता होते. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतोय योगेश. धावसंख्या स्थिरावली 29 अंकावरती. सर्व कमिटीला विनंती करतो की चला या ठिकाणी यथोचित महिलांचा, सर्व महिलांचा सन्मान करायचा आहे. चला पुढे चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा आधी चेंडू खाली येईल, निखिल चेंडू खाली येईल. पुन्हा एकदा झेल सुटलाय. ऐसी गलती मत करना, भुगतना पडेगा. सुंदर डाईव्ह बघा, सोन्याचा गोळा आला होता परंतु झोळीच फाटलेली होती. 1983 मध्ये कपिल देवने जर मागे जाऊन झेल नसता घेतला तर तो 83चा वर्ल्ड कप आपल्या नावावरती झाला नसता. पाहिला गेले तरी 2 झेल सुटलेत. खरोखरच 2 झेल सुटलेत म्हणजे ही मॅच सुटल्यासारखं आहे. पाहायला गेलं तर 2 नवीन बॅट्समन या ठिकाणी आले असते. 2 नवीन बॅट्समन तंबूचा रस्ता मिळाला असता. आणि नवीन बॅट्समन आल्या तर लगेचच येऊन मोठा फटका खेळणं हे सुद्धा बॅट्समनच्या मनात वेगळं काही चाललेलं असतं. या ठिकाणी जीवदान मिळतं बॅट्समनला. राजेश स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पोहोचलाय. नक्कीच बघा, जर का कोणत्या खेळाडूला पाणी लागलं तर तो खेळाडू आऊट झालेला फलंदाज असतं त्याने पाणी घेऊन जायचं नाहीये. जर का एखादा फलंदाज बाद झाला त्याने पाणी घेऊन जायचं नाहीये. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फाईनच्या दिशेला चेंडू चाललाय. 1 धाव पूर्ण केले. राजेश स्ट्राईक वरती येईल, राजेश स्ट्राईक वरती येईल हे मला कालपासून माहिती होतं आणि राजेश स्ट्राईक वरती गेलाय. प्रफुल्ल जसा धावलाय तसा त्याच स्पीडने माघारी आलाय. प्रफुल्ल बॅक टू पवेलियन. वागजाय मधार क्रिकेट संघाला लागलेला हा दुसरा झटका. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. प्रफुल्ल डीजे प्लीज. लागणार आहे लावणीवरती. जर का अक्षय लोंढे आणि डान्स केला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. चला शेवट षटक प्रगतीवरती असताना आपण सामना पाहतोय. एका बाजूला राजेश आणि एका बाजूला दिनेश ही जोडी, आशिष सॉरी, ही जोडी आपण पाहतोय. राजेश सुरेख चेंडू कटर गोलंदाजीचा या ठिकाणी नजारा पेश करते. ऑफ 10 आपण पाहिला. या ठिकाणी 2 चेंडू सुरेख ठेवले, ऑफ साइडला आले आणि या ठिकाणी नसणारे चेंडू विसावले. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. नक्कीच सुदेशजी या ठिकाणी समालोचन कक्षाकडून ऑफर आले अक्षय लोंढे याला. लावणीवरती जर का 2 मिनिटाचा डान्स केला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3री धाव घेतली जाईल का? आशिषला स्ट्राईक वरती आणली जाईल का? नाही. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी मात्र समाधान मानावं लागतं. 2 धावांनी धावसंख्येत भर झाले. सकाळच्या 17 पासून ते गुणलेखकाची भूमिका मात्र चोखपणे पार पडतात. अशी प्रथमेश लोंढे माझ्यासोबत आहेत. धावसंख्या झाले 35 धावा. मला सुदेशजी 40 धावांचं आव्हान चांगलं होतं. 40 ते 45 पर्यंत आम्ही पोहोचू. अजून मला वाटतं या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. जर का 1 चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर ती धावसंख्या नक्कीच पूर्ण होऊ शकते.
चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली उमेश असेल, भव्या झेल पकडला जातो का, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण केले, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि 2 धावांनी मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली एकत्रित 5. विकास मांडवकर बाहेर जायचं, पार्थ बाहेर जायचं लवकर. एकंदरीत इनिंगची समाप्ती झाली. इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 37 धावा. जिंकण्यासाठी गरज असेल 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. पाहूया जेबीजी संघ हा धावांचा पाठलाग करतोय का किंवा वाघजाई माता क्रिकेट संघ ह्या 38 धावा डिफेंड करतायत का, काय वाटतंय तुम्हाला? तर लगेच आपण या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. आम्हाला या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व लाभलं, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला यथोचित सन्मान होते मान्यवरांचा. तत्पूर्वी ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. संध्या असेल डीजे प्लीज. पंच पाणी पाहिजे का? या संपूर्ण स्पर्धेला जर पूर्ण ग्रामीण आणि मुंबई मंडळ महिला मंडळाचा जर उल्लेख केला तर संपूर्ण स्पर्धेला 10,000 रुपयाचं या ठिकाणी देणगी मिळाली. तर सर्व पुन्हा एकदा ग्रामीण आणि मुंबई महिला मंडळांसाठी पुन्हा एकदा नवीन संघाला विनंती असेल जोरदार टाळ्या वाजवायचे. असं वारंवार म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि तो हात मात्र जर का कायम असेल तरी तो यशस्वी पुरुष कुठेही कोणतेही शिखर गाठू शकतो. अशाच प्रकारचा सहकार्य. चला वाघजाई माता क्रिकेट संघ आपण त्वरित आत्मय जायचंय. आपला 2 संडेचा जो स्वप्न होतं फायनल मारायचे ते स्वप्न मात्र आज घेऊन आपण मैदान उतरतोय. 38 धावा घेऊन उतरतोय. त्याचप्रमाणे त्रिमूर्ती संघाकडे सुद्धा संधी असेल आपलं नाव उमटवायची या चमचमत्या ट्रॉफीवरती. अर्थातच नवयुग चॅम्पियन चषक 2026 चा विजेतापद मानकरी व्हायचं त्रिमूर्ती फरारी संघ बी या संघाकडे सुद्धा मित्रांनो वाघजाई माता क्रिकेट संघ या संघासाठी मी एकच सांगेन मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे काही नसतं, काही नसताना जे आपल्या सोबत असतात ना त्यांना सर्व काही असल्यावरती सोडायचं नसतं. कारण जेव्हा आपल्याकडे काही नसतं जेव्हा ते सोबत होते ते तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गावरती पोहोचवण्याचा काम करवते. तुम्ही यशावरती पोहोचला तर त्यांच्या मागे त्यांचा हात असतो. अशा लोकांना कधी सोडायचं नाही एवढंच सांगेन. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील त्रिमूर्ती संघाला सुद्धा. कारण संघामध्ये सुद्धा नवीन खेळाडू पाहतोय आपण, नवीन गोलंदाज पाहतोय, नवीन फलंदाज पाहतोय. त्यांची सुरुवात आहे परंतु पुढे जाऊन हे फलंदाज आपल्या संघासाठी एक चमचमते हिरा असतील. आपल्या फरारे गावाचे एक तारे असतील आणि या ताऱ्यांना शोधण्याचं काम त्रिमूर्ती फरारे बी संघ करतोय. आणि त्या शोध कामामध्ये त्यांना सुद्धा यश लाभो हीच आई गावदेवी चरणी प्रार्थना. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 18 चेंडू आणि 38 धावा सुदेशजी. वाघजाई माता क्रिकेट संघ सांगितलं होतं 40 धावा आणि त्रिमूर्ती संघाने सांगितलं होतं की 20 धावांपर्यंत रोखू. दोघांचं स्वप्न अपुरं राहिलंय. या चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न मात्र कोणाचं पूर्ण होईल काय वाटतंय? कोणाची वरचढ बारूदी दिसते की सामना 50-50 पाहतोय? 18 चेंडूंचा खेळच तुम्हाला सांगून देईल की सामन्यात पारडं कोणाचं जड असेल. पाहिला गेला तर सकाळपासून सुंदरशी रणनीती या ठिकाणी दोन्ही संघाने फायनल पर्यंत मजल मारली आहे आणि 18 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे. तर या 18 चेंडूच तुम्हाला सांगून जातील की काय असेल सामन्याचं गणित. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज येईल मंगेश. ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी केली होती मागच्या 2-3 मॅच मध्ये
असा मंगेश पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी येईल. स्ट्राईकला आपण जोडी पाहतोय, एका बाजूला योगेश आणि एका बाजूला उमेश, ही सलामीची जोडी मैदानात. आणि आमच्या बाजूला जे योगेश आहेत ते झोपलेत. असं ते जागरण असतं. मोबाईलचा रिचार्ज असाच वाढत नाहीये, जेवढा जास्त वापरला जातो तेवढा रिचार्ज वाढतोय. चला लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करा. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मंगेश संघाकडून एकंदरीत धावा बनवायच्या आहेत 38. 18 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज आपण पाहतोय मंगेश. बॅट निकाडा किती त्याचे क्षेत्ररक्षक होता, परंतु आउटफील्ड मागचं खूप फास्ट आहे. पाहिला गेलं तर लगेचच 2 धावा कंप्लीट केला. इथे मौका होता क्षेत्ररक्षणासाठी, झेल झाला असता तर नक्कीच तंबूचा रस्ता मिळाला असता. पाहिला गेलं तर योगेश अशाच चेंडूवरती पहिला सामना खेळताना बाद झाला होता. सेम त्याचं प्रत्यक्षात दाखवलं, परंतु इथे चेंडू नो माइंड क्षेत्रामध्ये दाखल झाला आणि जीवदान मिळालं या ठिकाणी योगेश यांना. नक्कीच यश शरदचा जर उल्लेख केला तर सेमीफायनल मॅच मध्ये उत्कृष्ट झेल पकडला होता, निर्णायक झेल होता. त्यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. राजेश चेंडू खाली येईल. राजेश पाहूया किती धावा निघतात. 1 धाव पूर्ण केले, 2 धाव पूर्ण केलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. 2 धावांवरती समाधान मानत 2 धाव्यांनी मात्र धावसंख्या पुढे सरकले. 4 या अंकावरती समीकरण राहत आहे. 16 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज. योगेश आणि उमेश अशी सलामी जोडबोली अजूनही मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा पाहतोय मंगेश. दुपारच्या सत्रापासून वाऱ्याने मात्र वेग घेतलाय. सूर्यनारायणाची किरण सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस मात्र गुटनाट एक तमाशाने प्रयत्न होता. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. योगेश यांच्या फलंदाजीतून संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. समीकरण होतं 16 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस मात्र समीकरण झाले 15 चेंडू आणि 30 धावा. 12च्या सरसरीने या ठिकाणी धावसंख्या करायची आहे. मंगेशवरती दडपण असेल, कारण फायनलचा सामना आहे. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. यावेळेस मात्र पुन्हा चेंडूला टोललाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पाहूया पंचांचा इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. राखीव खेळाडू त्याने सांगायचंय षटकार आहे की चौकार आहे. षटकार. सुंदर अशी फटकेबाजी योगेश यांची. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या झाले 8 आणि 7 14 धावा. मंगेश इज ऑन प्रेशर. दबावावरती आहे मंगेश, कारण फायनलचा सामना आहे. समीकरण होतं मित्रांनो 16 चेंडू आणि 34. आता समीकरण 2 चेंडू मध्ये मात्र बदललंय. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. जर का हे 2 चेंडू सुरेख टाकले गेले तर का राजेश असेल, मागे शरद असेल, अशा प्रकारचे गोलंदाज हे सामना जिंकू शकतात. परंतु हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. योगेशचा प्रयत्न असेल ह्या 2 चेंडू मध्ये सामना आपल्या बाजूने आणायचं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे. अशाच प्रकारच्या चेंडूची गरज होती. धावसंख्या झाली प्रथमेश लोंढे आपल्याला सांगतायत 15 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू 23 धावांची गरज आहे. मागचे जे 2 गोलंदाज आहेत यार नाहीतर फिल्डिंग मात्र खुलणार आहे. पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी तुटणार आहे. तर सामना अजूनही अटीतटीचा आहे. उमेश यावेळेस मात्र धावबाद होतं का पाहूया. खराब थ्रो, खराब कलेक्शन मंगेश याचं. पंच नितीन पोसरेकर यांचा थोडासा ठुमकत डिसिजन देतात. वाईट चेंडू. धावसंख्या झाले 16 अंकावरती पोहोचले. जिंकण्यासाठी 18 22 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू आणि 22 धावा. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक. कायसा आगलावगला प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र त्रिफळाशीत होऊन जाऊ दे डीजे. नितीन पोसरेकर यांच्यासाठी डीजे.
धावा. काय वाटतंय, गोलंदाजी मार्क वरती आलाय सेमीफायनल सामन्याचा हिरो अर्थातच राजेश बाईत. या मैदानात पाहायला गेलं तर 12 चेंडू 22 धावांचे समीकरण तेवढं लांब नाहीये, परंतु विकेटचं पतन यायला नको. पाहायला गेलं तर आत्महत्या करून इथे उमेशची विकेट आली होती. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, बॅट निकाडा घेतलाय का, पंचांचं मात्र अपील केली जाते. पंचांकडे पाहूया, पंचांनी मात्र फेटाळली आहे. सुरेख चेंडू ठेवला. ह्या असतं मित्रांनो सामन्याचं गणित. कारण पाहिलात तर इथे रनआउटची विकेट आली, त्यानंतर मात्र नवीन बॅट्समन त्या ठिकाणी स्ट्राईकला आला, षटकाची समाप्ती झाली. इथे मात्र नवीन बॅट्समनला चेंडू डॉट ठेवला. आणि डॉट चेंडू जेव्हा सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना तुम्ही खेळताना तेव्हा नक्कीच तुमच्यावरती दबाव प्रेशर निर्माण करत असतो. नक्कीच तेव्हा एक डॉट चेंडू हा आपल्यावरती लाख मोलाचा असतो, कारण रोख रक्कम 22,222 चा तो चेंडू असतो. यावेळी मात्र सुरेख फटका समोरच्या दिशेला, मिड ऑफच्या दिशेला त्या ठिकाणी प्रवीण बाईत येतोय. खराब क्षेत्ररक्षण, मला वाटतं आजच्या दिवसात पहिला चेंडू त्याच्याकडे गेला होता आणि क्षेत्ररक्षण मात्र खराब झालंय. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर, येतोय कणकणीत चौकार. करण गुरव याच्या फलंदाजीतून संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. पण 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त झाल्या. 4 धाव्याने समीकरण मात्र पुन्हा बदललंय. 10 चेंडूने 18 धावा. सामना मात्र पारड्यामध्ये बघतोय. फुलटॉस चेंडू काही दिसतच नाहीये क्षेत्ररक्षकाला. चेंडू पडला, जातोय सीमारेषेकडे. पाहूया, प्रयत्न सुरेख होता. सूर्यनारायणने अडथळा आणला, चेंडू गेला वन बाउंड सीमारेषे बाहेर. येतोय पुन्हा एकदा करण गुरव स्पेशल चौकार. संधी असेल डीजेला. डीजे. रक्षकाला प्रयत्न केला होता त्यांनी, नंतर सुद्धा चेंडू आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नात अपयश आले. आपल्या विभागातील क्षेत्ररक्षकांना हे गॉगल लावून खेळायची सवय करावी लागणार आहे, कारण प्रत्येक वेळी आपण जर अशा प्रकारचे अडथळे जर पाहत राहिलो तर आपल्याला मात्र सवय करावी लागणार आहे. नक्कीच पाहिला गेला तर एक समीकरण आहे सांगताय. कारण यांच्या बॅट मधून चाललाय षटकार असेल, नक्कीच झाडाला चेंडू लागलाय म्हणजे असेल षटकार. डीजे. नाही, 6 चेंडू 5 धावांची गरज असताना जो सामना विजय दिला होता तोच गोलंदाज आहे हा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिले. चेंडू चाललाय वन बाउंड सुबाउंड सीमारेषे बाहेर. येतोय कण 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 कणकणी चौकार. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज.